तर बघा मित्रांनो, आपल्या पोळ्या किती छान झालेल्या आहे आणि एक वेळ नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या। तर त्यासाठी मी इथे 1 गिलास तीळ घेतलेली आहे। ते तीळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याच ग्लासने 1 ग्लास मी शेंगदाणे घेतलेले आहे। तर आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊ, नंतर शेंगदाणे भाजून घेऊ। तीळ आपण टाकून घेऊ। तर ही तीळ आपल्याला मध्यम आचेवरच भाजायची आहे। तीळ आपली भाजत आलेली आहे। ही तीळ फुगली आणि तडतड आवाज यायला लागला की तीळ भाजली असं समजायचं। तीळ आपली भाजलेली आहे, आता ती आपण काढून घेऊ। तर त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून घेऊ। ह्या तिळाच्या पोळ्या चांगल्या 8-10 दिवस टिकतात। त्या काही खराब पण होत नाही आणि खायला तर खूपच छान खुसखुशीत लागतात एकदम। ह्या पोळ्या तुम्ही ट्रिपला वगैरे जाताना तिथे पण नेऊ शकता। तर शेंगदाणे पण आपले भाजत आलेले आहे, आता आपण ते काढून घेऊ। तर आता आपण ही तीळ मिक्सरमधून काढून घेऊ आधी। बघा, ही अशी तीळ काढायची मिक्सरमधून एकदम बारीक। तीळ आपण भांड्यात काढून घेऊ। याप्रमाणे मी पूर्ण तीळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। आपण शेंगदाणे काढून घेऊ। तर शेंगदाण्याचे सालपट मी काही काढलेले नाही। तर बघा, शेंगदाणे पण असे एकदम बारीक करून घेतलेले आहे मी। ते आता भांड्यामध्ये काढून घेऊ। हे दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे मी। आता या पोळ्यामध्ये आपण गुळाऐवजी साखर टाकणार आहोत। याला छान मिक्स करून घेऊ। आपण पोळीसाठी साखरेचा पाक करून घेणार आहे। एक ग्लास साखर आणि दुसरा ग्लास पण थोडासा कमी घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी। तर याच्यासाठी आपल्याला 1 तारी पाक करावा लागणार आहे। तर पाक आपला झालेला आहे। तर इथे आपण आता पोळ्यासाठी पीठ मळून घेऊ। तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। जराशा ठुस या तेलामुळे या पोळ्या चांगल्या खुसखुशीत होतील। की मीठ टाकू। तर हे तेल आपण चांगलं मिक्स करून घेऊ पिठामध्ये। तर पीठ छान आपण मळून घेऊ। मी काय जराशी लेट म्हणजे आपण इलायची पावडर टाकू आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित। तर आता आपण याच्यामध्ये पाक टाकू केलेला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ।
असं चांगलं याला घोटून घेऊ. हे असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर हा एवढा आपण उंडा घेतलेला आहे, तो असा गोल करून घेऊ आणि त्यामध्ये हे सारण भरून घेऊ. असं गोल गोल करून त्याला बंद करून घ्यायचं. आता हे आपण लाटून घेऊ. या पोळीला भाजताना जास्त शेकायचं काम नाही आणि कमी गॅसच्या फ्लेमवर शेकायची पोळी. तर याप्रमाणे या सगळ्या पोळ्या आपण करून घेतलेल्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि आता हिवाळा चालूच आहे, त्याच्यामुळे त्या पचायला जास्त जळ नाही जात. करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.